भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार येथे कायदा सुव्यवस्थेची अक्षरशः पायमल्ली झाल्याची घटना उघडकीस आली आहे। 78 वर्षीय वृद्ध विस्तारी रामकृष्ण ब्राह्मणकर हे पत्नी शालिनी ब्राह्मणकर यांच्यासोबत दुर्गा उत्सव मंडळाच्या सभेला जात असताना 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता एक भरधाव चारचाकी वाहन थेट त्यांच्या दिशेने झेपावले। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ही कार पवनी पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मारुती मेंढे चालवत होते। आरोपीने मुद्दाम वेग वाढवत वृद्धाला धडक देण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात वृद्धाचा थोडक्यात जीव वाचला, मात्र त्यांना जबर मार लागला। अपघातानंतर आरोपी उपसभापती घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप आहे। पीडित वृद्धांच्या म्हणण्यानुसार या घटनेमागे पूर्ववैमनस्य असून सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीने दारूच्या नशेत कुठेही दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी दिली होती। इतकंच नव्हे तर 1 ऑक्टोबर 2025 रोजी अड्याळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। माझ्या जीवाला थेट धोका आहे, काही अनुचित घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल वृद्ध विस्तारी ब्राह्मणकर यांनी केलाय। या प्रकरणामुळे संपूर्ण विरली खंदार गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। मी विरली खंदार येथील विस्तारी रामकृष्ण ब्राह्मणकर इथे रहिवासी असून श्री प्रमोद मेंढे उपसभापती पवनी यांनी माझ्या अंगावर एकाएकी गाडी आणली आणि मला मारण्याची धमकी दिली। मी पोलीस स्टेशन अड्याळ इथे रिपोर्टसुद्धा केली, पण त्याची योग्य चौकशी झालेली नाही आहे। आणि हा गावामध्ये अवैध धंदे जोरात सुरू करतो। ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर हा कारवाई करतो आणि धाक दाखवतो। आणि ह्या गावामध्ये गुंडगिरी विरोधीचा माणूस असल्यामुळे याच्या विरोधात कोणी बोलायला समोर येऊ शकत नाही, करता याची योग्य ते चौकशी करण्यात यावी ही विनंती। प्रमोद मेंढे उपसभापती विरली खंदार हा नेहमी अवैध मुरुम घरी जमा करतो आणि कोणालाही विकतो, तरी याची चौकशी योग्य ते करावी। अन्यथा आणि पोलीस स्टेशनलासुद्धा मी त्याबद्दल बातमी दिली, त्याबद्दल त्यांनी योग्य चौकशी करावी हीच माझी आग्रहाची विनंती।